नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यातल्या हसनाळ या पूरग्रस्त भागामध्ये मदत कार्य वेगानं सुरू आहे। लेंडी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यानं हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी या 7 ते 8 गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि त्यातून 24,790 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यामध्ये 2 जण पुलावरून वाहून गेलेत आणि त्यापैकी एकाचा मृतदेह हाती लागलाय तर दुसऱ्याचा शोध अद्यापही सुरू आहे। जालन्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेती पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि त्यामुळे अनेक शेतांना शेततळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। चंद्रपुरातही सुरू असलेल्या संततधारमुळे घोडझरी तलाव भरून वाहू लागलाय। गेल्या 3 दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, तर जिल्ह्यातले 13 प्रमुख मार्गही पाण्याखाली गेले आहेत। पावसानं आतापर्यंत इथे 2 बळी घेतले आहेत। कोडपे गावातील 19 वर्षीय तरुण खंडी नाल्यातून जात असताना वाहून गेलाय, तर 2 दिवसापूर्वी सिपनपल्ली नाल्यामध्ये वाहून गेलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांचा मृतदेह तलांडी इथं आढळला आहे। आजच्या दिवसासाठी ठाणे, नाशिक, पुणे आणि सातारा घाट विभागाला रेड अलर्ट, तर पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर उद्यासाठी रेड अलर्ट कोणत्याही जिल्ह्याला नाही, तर केवळ पुणे घाट विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे।